नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे. तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा झालेला आहे, तर बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर हा झालेला नाही. तर नेमकं कारण काय आहे आणि हप्ता आपल्या खात्यावर कधीपर्यंत जमा होऊ शकेल, तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता जुलैचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, काही दिव्यांग बांधवांचा जुलैचा हप्ता जमा झालेला आहे आणि या संदर्भात 17 तारखेला अनेक लाभार्थ्यांना मेसेज पण आलेला आहे आणि त्यांच्या खात्यावर म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा पण झालेले आहेत. परंतु लाखो दिव्यांग बांधव असे आहेत तर त्यांना अजून पैसे मिळालेले नाही. त्याचबरोबर जे काही निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे, वृद्ध महिला आहे, त्यानंतर विधवा महिला आहे, तर यांना अजूनपर्यंत जे काही निराधार योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तर तो जुलैचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे सर्वजण चिंतातूर आहे की काही लाभार्थ्यांना हा हप्ता मिळालेला आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत हा हप्ता का मिळालेला नाही. तर मित्रांनो, या संदर्भात रोजच आपण संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपडेट घेत असतो. त्यानुसारच हे अपडेट आपण घेतलेलं आहे आणि या अपडेटनुसार बघा, दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांच्या जे काही जुलैचा हप्ता आहे तर तो जुलैचा हप्ता जमा करण्यासंदर्भातील प्रोसेसिंग सुरू झालेली आहे आणि त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 17 जुलैला हे पैसे जमा झालेले आहे. तर आता उर्वरित लाभार्थ्यांना साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये जुलैचा हप्ता जमा होणार आहे. मग ते दिव्यांग बांधव आणि इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होणार आहे. आता आणि मित्रांनो, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं आहे की साधारणतः 28 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलैचा जो काही हप्ता आहे तर तो पूर्णपणे जमा केला जाईल. म्हणजे होऊ शकते की जसजसे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे तसं तसं लाभार्थ्यांच्या खात्यावर हे जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि या संदर्भात ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील तर त्याची माहिती आपण तात्काळ आपल्या चॅनलला देणार आहोत. त्यामुळे आता चिंता करू नका. पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याही खात्यावर जूनचा जो काही हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं अपडेट होतं आणि यासारखे महत्वाचे जे काही अपडेट आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, निराधार बांधव, विधवा महिला यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा ही माहिती मिळू द्या. धन्यवाद.